Today's play activity is Magic Bag, which comes under the category of language development of preschool students. So, this play activity can be shared with a preschool teacher or parent who have the children of the age 2 to 6 years old. The objective of this play activity is to develop vocabulary and communication skills and to gaze by feeling and touch and the name objects. For this, we need a medium group of students, and material required is a collection of small familiar objects. For example, teaspoon, chalk, key, bangle, ball, cup, or natural objects like leaves, twigs, shells, seeds, feathers, and stones, or various kinds of vegetables, a cardboard box, and a cloth bag. The preparation needed is to make a filly box. To make filly box, take a cardboard box or shoe box. See all the sides and cut a hole on one side big enough for a hand to go in. Decorate the box with a colored paper and put the objects you have collected into the box. Same way we can have a magic bag. Now how we have to play this activity? Ask a child to put his hand into the box or magic bag and feel an object. Identify and call out the name. Then let her or him take the object out and show to all the children and let each child take a turn. One variation is possible here. Ask the children to take turns to put their hands inside the box or bag, fill an object, name it, then describe it as smooth or rough, hard or soft, heavy or light. Take another variation. Play the game using only fruits or vegetables. Let the children name them as they feel and pick up. A third variation is also possible. Play the same game, but this time the child, instead of naming the object, should describe the object so that other children can guess what it is. For example, if child feels a ball, she can say it is smooth, round, and we play with it. ही एक मॅजिक बॅग नावाची प्ले ॲक्टिव्हिटी आहे. ह्याच्यामध्ये मुलांचं भाषिक कौशल्य वाढण्यासाठी मदत होते, मुलांची वोकॅब्युलरी वाढते आणि मुलांना फीलिंग आणि सेन्स करण्याचा जो एक सेन्स असतो, स्किल असते, ती डेव्हलप होते. ह्याच्यामध्ये आपल्याला एखादी बॅग घ्यायची आहे, ती डेकोरेट करून घ्यायची किंवा एखादा बॉक्स घ्यायचा आणि त्याला छान डेकोरेट करायचं किंवा रॅप करायचं आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या वस्तू आपण घेऊ शकतो, जसे चमचे असेल, खडू असेल, बॉल असेल किंवा टॉईज असेल किंवा छोटे छोटे ऑब्जेक्ट्स असतील, कप असेल किंवा चाबी असेल किंवा चिमटे असतील. आणि आता हा गेम आपल्याला खेळायचा कसा आहे तर तो बॉक्स जो आहे डेकोरेट केलेला किंवा जी मॅजिक बॅग आहे त्याच्यामध्ये मुलं हात टाकतील आणि हात टाकून त्यांना आत कुठली वस्तू आहे ते हात लावून फील करून ओळखायचं आहे आणि त्याचं नाव सांगायचं आहे आणि त्याच्यानंतर ती वस्तू बाहेर काढायची, बॉक्सच्या बाहेर काढायची आणि ती सगळ्यांना दाखवायची आणि सगळेजण बघतील की ह्याने योग्य ओळखला आहे का आणि 1 बाय 1 असा प्रत्येकाला टर्न मिळेल की वस्तू आतच हात टाकून ओळखायची, फील करायची आणि रिकग्नाईज करून मग ती नाव सांगायचं आणि मग ती नंतर बाहेर काढायची. तर ह्याच्यामध्ये बरेचसे व्हेरिएशन्स आहेत की एक व्हेरिएशन असं होऊ शकतं ह्याच्यानंतर की मुलं आत बॉक्समध्ये हात टाकतील किंवा मॅजिक बॅगमध्ये हात टाकतील आणि ती वस्तू ओळखतील हात लावून आणि तेव्हाच ते फक्त त्याचं डिस्क्रिप्शन करतील की जसं ती वस्तू स्मूथ आहे, हार्ड आहे किंवा सॉफ्ट आहे किंवा रफ आहे किंवा खूप भारी आहे किंवा हलकी आहे. म्हणजे असं वेगवेगळ्या शब्दांद्वारे त्याचं वर्णन करतील की ती गोल वगैरे आहे आणि मग ती वस्तू मुलांना इतर मुलांना ओळखायची आहे असं एक होऊ शकतं. आणि एक दुसरं व्हेरिएशन ह्याच्यामध्ये की नुसतं आपण त्या बॉक्समध्ये फळं टाकू शकतो किंवा फळभाज्या टाकू शकतो किंवा भाजीपाला टाकू शकतो आणि तो मुलांनी हात आत टाकून एक एक वस्तू ओळखायची आहे, त्याचं वर्णन करायचं आहे किंवा त्याचं नाव सांगायचं आणि ती बाहेर काढायची.
की जशी ती ग्रीन कलरची आहे आणि ती मोठी आहे, थोडी सॉफ्ट पण आहे आणि थोडी तिखट लागते ती. म्हणजे जशी शिमला मिरची असेल किंवा तो राऊंड असतो आणि त्याला खूप आत वेगवेगळ्या लेयर असतात आणि थोडासा खाताना मला तो तिखट वाटतो, असं काही वर्णन असेल. तो व्हाईट कलरचा आहे किंवा रेड कलरचा आहे तर मग तो अनियन आहे असं ते. किंवा टमॅटो ओळखायचा असेल तर तो रेड असतो, राऊंड असतो आणि सॉफ्ट असतो आणि मला आवडतो तो. आणि त्याच्या आत खूप छोट्या छोट्या बिया असतात. असं काही फळभाज्यांचं वर्णन होऊ शकतं. किंवा आपण फळं घेतले तर त्याचंही मुलं वर्णन करतील. आणि ह्याच्यामध्ये आणखी एक व्हेरिएशन असं होऊ शकतं की मुलं ज्या वस्तू टाकतात त्याचं फक्त वर्णन करतील. म्हणजे जसं की बॉल असेल आत आणि तो ओळखायचा असेल तर तो स्मूथ आहे, राऊंड आहे आणि आपण त्याच्यासोबत खेळतो. मग अशी ती कुठली वस्तू आहे, मग ती इतर मुलांनी ती ओळखायची आहे. अशी ही मजेशीर मॅजिक बॅगची ॲक्टिव्हिटी आहे. हा इतका साधा आणि सोपा गेम आहे की घरी आपण आईसोबत किंवा वडिलांसोबतही मूल खेळू शकतं. मूल जर घरी एकटं असेल तरी आपण हा गेम त्यांच्यासोबत खेळू शकतो. आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला ज्या ज्या वस्तू इंट्रोड्यूस करायच्या असेल किंवा जी जी वोकॅब्लरी आपल्याला असं वाटते तर ती आपण इंट्रोड्यूस करू शकतो. ती शैक्षणिक असू शकते किंवा घरातील उपयोगी वस्तू असतील त्याही आपण ह्या करू शकतो. ज्यामध्ये वेगवेगळ्या बटन्स आपण इंट्रोड्यूस करू शकतो किंवा आपण यूज करणारे डे टू डे लाईफमध्ये छोट्या छोट्या गोष्टी, सॉक्स असतील, रुमाल असेल, हँकी असेल किंवा हेअर बेल्ट्स असतील, बॉल असेल, अल्फाबेट्स, ब्लॉक्स, अशा कुठल्याही वेगवेगळ्या वस्तू आपण घेऊन हे करू शकतो. किंवा नुसतंच आपल्याला किचनमधल्याच मुलांना वस्तू दाखवून ते शिकवायचं असेल एखाद्या दिवशी तर आपण नुसतंच वाटी, चमचा, छोटा कप, ग्लास, दूध पिण्याचा कप किंवा छोटी प्लेट असेल किंवा फोक असेल. फोक थोडा शार्प होईल, मुलांना लागूही शकतो, त्यामुळे फायबर किंवा प्लास्टिकमध्ये जे फोक येतात ते आपण यूज करू शकतो. काटेरी चमचे, अशा वेगवेगळ्या वस्तू देऊन आपण मुलांना एंगेज करू शकतो. आणि ह्याच्यामध्ये मुलांची वोकॅब्लरी वाढते, पण मुलांना असे गेम खूप आवडतात. परत ह्याच्यामध्ये त्यांचे सेन्सेस डेव्हलप होऊन राहिलेले आहे. सेन्स ऑफ फील असेल किंवा हाताला कसा लागतो आहे आणि ते परत ते सगळं ते ब्रेनमध्ये त्यांचा विचार करणं आणि ते प्रोसेसिंग ते सुरू असतं. तर ही ॲक्टिव्हिटी मजेशीर आहे. 2 वर्षापासून जसंही मुलांचा वयोगट वाढतो तशी ह्याची डिफिकल्टी लेवल आपण वाढवू शकतो आणि हा एन्जॉय करू शकतो.